हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती नारायणे माझ्या इकडनं फार्म हाऊसवरून तुमच्या सर्वांशी मी इथे कनेक्ट झालेले आहे। आणखीन हा व्हिडिओ मी ह्यासाठी काढते की आज 5 तारीख आहे, 5 जून 2025। आणखीन आज ॲक्च्युली कालच एक तुमच्याबरोबर काही गोष्ट मी शेअर करते। मी आता तुम्ही इथे बघत असाल बघा, मी इकडनं आता निघालेले आहे आणि ही आमची आमराई आहे। आमच्या फार्म हाऊसवरती हे जे 3 एकरचं माझा हा प्लॉट आहे इथे, आणि समोर तुम्ही बघताय ना छोटंसं घर, तर हा गोठा आहे। गोठा होता इथे आधीचे आमचे जे बागेतले जे माळी होते त्यांनी इथे त्यांचा गोठा बनवला होता। त्यांच्या गीर गाया होत्या, आणखीन 5-6 गाया होत्या त्यांच्या, आणि त्यासाठी इथे हा गोठा बनवण्यामध्ये आला होता। इथे आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता, किती सुंदर परिसर आहे हा। सगळे ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरी, आंब्यांची झाडं आहेत आणि इतर फळांची पण झाडं आम्ही इथे लावलेली आहे। तर समोर तुम्ही बघत असाल हे आमचं घर आहे, आमच्या फार्म हाऊसमध्ये हे आमचं घर आहे। आणखीन इथे लांब लांब तुम्ही असं बघत असाल तर इथे भरपूर ग्रीनरी आहे। तर हा 3 एकरचा हा आमचा प्लॉट आहे इथे। आणखीन तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटवरती मी नीम करोली बाबा यांचा मी मठ तयार करते, आश्रम तयार करते मी। तर 15 जूनला त्यांची स्थापना दिवस असतो, स्थापना दिवस आहे 15 जूनला, आणि आज 5 तारीख आहे। माझ्या हातामध्ये फक्त 10 दिवस आहे। माझ्या हातामध्ये आता 10 दिवस आहे आणि 10 दिवसांमध्ये मी काय करणार आहे मला माहिती नाही, काय चमत्कार होईल माहिती नाही। नीम करोली बाबा माझ्याकडून काय करून घेणार आहे हेही मला काही माहिती नाही आहे। मी तुम्हाला तो गोठा आता दाखवते। इथे आपण आतमध्ये जाऊया। हे अंडर कन्स्ट्रक्शन होतं सर्व काही, आम्ही परत ह्याचं जरा रिपेअरिंग वगैरे केली होती। हे बघा, भरपूर मला कामं आहेत इथे। जर तुम्ही बघता हा गोठा आहे, हा इथं गोठा होता। म्हणजे इथे ना इथे हे जे तुम्ही बघताय हे वासरांसाठी, म्हणजे सॉरी गायांसाठी इथे आहे ना असं हौदसारखं असं बांधलं होतं, असं वरती उंच इथे तुम्हाला दिसेल बघा। हा हौद जो आहे ना हा असा हे कंटिन्यू तिथपर्यंत होतं लांब, आणि त्याच्यामध्ये ते लोक मग चारा वगैरे घालायचे वगैरे। आणखीन मग ते सगळ्या दोन्ही बाजूला म्हणजे त्यांच्या गाया वगैरे बांधून ठेवायचे ते, आणि इथे सगळा तो गोठा होता सर्व काही। तर हा गोठा जो आहे हे मी आश्रमसाठी मी हे केलेलं आहे, म्हणजे दिलेला, म्हणजे विचार केलेला आहे हा। आणि नक्कीच, कारण की हे पण मला जे काय मी आता तुमच्याशी मी हे जे काय शेअर करते ना इथे, तर हेही मला बाबांनी मला ती प्रचिती दिली त्यांनी मला सांगितलं की बघ मी तुझ्या जवळ आलेलो आहे आणि तू मला तिथे नैनितालला, कॅचीधामला येण्याची काही गरज नाही आहे, पण त्याच दिवशी 15 जूनला तू नक्कीच तुझ्या इथे तू स्थापना करू शकतेस। आणखीन बघ मला तू कुठे बसवतेस ते। आणि मी भरपूर रिसर्च केला वगैरे की नक्की हे काय आहे, म्हणजे काय मला संकेत देत आहेत बाबा, मला माहिती नव्हतं वगैरे। पण मी त्यांचे फार जुने, म्हणजे काही जुनी लोकं जी होती, जी त्यांच्याबरोबर होती त्यावेळी, तर तेव्हा मी काही रिसर्च केला। तर तेव्हा एका व्हिडिओमध्ये त्यांचे जे फार जुने जे एक भक्त होते त्यांनी आम्हाला म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एक माहिती दिली की जेव्हा नीम करोली बाबा हे त्यांच्या गावी, त्यांना जेव्हा स्थापना करायची होती मंदिराची वगैरे, तर ते जागा शोधत होते आणि तेव्हा ते कॅचीधामला तिथे गेले आणि त्याच भक्ताकडे ते गेले वगैरे। आणि जेव्हा ते त्यांच्या
इथे काय म्हणतात त्यांच्या शेत होतं, तर त्या शेतामध्ये छोटंसं गोठा होता. आणखी त्या गोठ्यामध्ये जाऊन बसले ते, तर कुठेतरी ते गाया बसल्या होत्या. नंतर तिथे काही त्यांचं शेण वगैरे असं पडलेलं होतं, माशा फिरत होत्या वगैरे. पण अगदी ते त्या गोठ्यामध्ये जाऊन बसले वगैरे. आणखीन आणि तिथे मग जो तिथलचा जो भक्त होता त्यांना तिथे बोलवलं आणि त्यांनी मग सांगितलं की मला इथे देऊळ बांधायचं आहे, हनुमानजीचं मला देऊळ बांधायचं आहे, तर तू मला मदत कर आणि मला ही जागा इथे मिळवून दे वगैरे. आणि भरपूर काय मग त्याच्या पुढचा तो व्हिडिओ होता वगैरे. पण सांगायचा मुद्दा एवढाच होता मला की गोठ्यासारखी अशी पवित्र जागा मला असं वाटतं कुठलीच नसेल. तर खरंच त्यांनी ती जागा शोधून काढली. आणि नेहमी मी माझ्या घराची, आता तुम्ही बघत असाल ते माझं घर आहे तिथे, आणि तिथलची जी खिडकी आहे तिथे किचनची, तर किचनच्या खिडकीमधून आहे ना हा गोठा वगैरे सगळं काय दिसतं इथे. पण काय झालं की मी नेहमी बघते वगैरे, पण मला सारखं इथे माझं लक्ष इथे या गोठ्यावरती नेहमी जात होतं. आणखीन प्रत्येक वेळा मला काहीतरी संकेत की काय आहे. आणि मी आत्तापर्यंत मी विचार केला होता की हे आपण कोणाला तरी आपल्या माळीला वगैरे जे काय कोण केअरटेकर असेल आपले त्यांच्यासाठी आपण हा रूम देऊया. पण अजून काय आम्ही दिलेला नाही आहे कुणाला, फक्त बांधकाम केलेलं आहे वगैरे. पण आता मला समजतंय की ही जी जागा आहे ना ही नक्कीच नीम करोली बाबांनी ही स्वतःसाठी आधीच बुक करून ठेवलेली आहे. आणि आता 15 जून येतंय, तर त्यामुळे त्यांनी मला एक संकेत दिला काल मला. तर मी ही जागा आता मी स्वच्छ करून तिथे मी 15 तारखेला नीम करोली बाबांचं मी स्थापना मी करणार आहे. तुम्ही नक्की सर्वांनी जे कोण विश्वास करताय, जे भक्त आहे ते येऊ शकता तिथे. आणि 15 जूनला तुम्ही इथे येऊ शकता. मी आपल्या चॅनलवरती मी सगळा ॲड्रेस वगैरे मी शेअर करेल तुमच्यासोबत.